हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असणार का आपला आजचा विषय काय आहे आणि मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन माहिती घेऊन आलेली आहे। तर देवघर हे प्रत्येक घरामध्ये देवघर हे असतेच आणि ज्या घरामध्ये देवघर नाही आहे ते घर परिपूर्ण नसते। मग ते घर स्वतःचं असो, भाड्याचं असो, कुठलंही असो, तर देवघर हे प्रत्येक घरामध्ये असायलाच पाहिजे। मग कोणाजवळ छोटंसं देवांचं मंदिर असतं किंवा कोणी पाटावरती चौरंगावरती सुद्धा देवपूजा वगैरे मांडू शकते। तर जशी ज्याची परिस्थिती आहे तसं तो देवांची पूजापाठ करत असतो। तर तुमच्याकडेही जर का देवघर नसेल तर अगदी छोटंसं जरी देवघर घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही पाटावर सुद्धा देवांची मांडणी वगैरे करू शकतात। कारण घरात देवघर असल्यामुळे कसं आहे का घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होते। सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे लागतो, धूप वगैरे, अगरबत्ती, फुलं वगैरे, त्याच्यामुळे एकदम घरामध्ये फ्रेश वातावरण वाटते आणि खूप असं प्रसन्न वाटतं आणि त्याचे खूप पॉझिटिव्ह परिणाम पण आपल्याला दिसायला मिळतात। तर त्यासाठी प्रत्येक घरात देवघर हे पाहिजेनच। आणि देवघरामध्ये मग आता पाण्याचा ग्लास किंवा पाण्याचा छोटा तांब्या का भरून ठेवायचा, तर ते मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर प्रत्येक घरात जसं देवघर असायलाच पाहिजे त्याचप्रमाणे देवांचे पण काहीतरी नियम असतात किंवा काहीतरी विधी वगैरे असतात, तर ते आपण बघणार आहेत। कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही माहीत असत। कारण आपण पण आपले जे पूर्वज असतात किंवा जे आपले आईवडील वगैरे ज्या परिवारातून येतात आपण, तिथं कसं देवांची पूजा वगैरे केली जाते, कसं काय असतं, ते सर्व आपल्याला तिथून जी माहिती मिळते तेच आपण आपल्या भविष्यात पण करत असतो। तर आता बऱ्याच लोकांच्या घरात मी बघितलेलं आहे का एक छोटा तांब्या असतो आणि त्याच्यावरती झाकण असते, ते सुद्धा देवघरात ठेवतात। नाहीतर असा ग्लाससुद्धा बरेच जण देवघरात भरून ठेवतात। मी तर ह्या ग्लासातच पाणी भरून ठेवते, कारण माझ्याकडे तसा तांब्याचा गडू वगैरे नाही आहे। तर हा पितळचा ग्लास आहे माझ्याकडे छोटा। तर बघा, तो असा पाण्याने सारखं भरून ठेवते, त्याच्यामुळे असा हिरवा पडून जातो। पण 4-5 दिवसातून मी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्याला व्यवस्थित घासून घेते। तर हा ग्लास मी नेहमी माझ्या देवघरात भरून ठेवते। आणि हे पाणी म्हणजे काय काम करतं, तर हे पाणी खूप महत्त्वाचं असतं। कारण आपण देवघरामध्ये जसं देवाला नैवेद्य दाखवतो, नैवेद्यामध्ये आपल्याकडून जर भाजी पोळी डाळ भात जे काही बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा नाही। तो नैवेद्य झाला तर आपण साखरेचा किंवा खडी साखरेचा किंवा काहीतरी ड्रायफ्रूट वगैरे त्याचासुद्धा प्रसाद देवाला दाखवू शकतो। आणि त्यानंतर हे पाणी जे आपण ग्लासात भरून ठेवतो, हे पाणी ह्या पाण्यामध्ये खूप अशी एक ताकद असते, खूप शक्ती असते। हे आपल्या घरात जे काही संकट येणार आहे ते हे पाणी खेचून घेते। म्हणजे जे काही निगेटिव्ह एनर्जी येणार आहे घरामध्ये ते हे पाणी स्वतःकडे ओढून घेते। म्हणजे घरावर याचा काहीही परिणाम, त्या निगेटिव्ह एनर्जीचा काहीही परिणाम होऊ देत नाही। आणि नंतर जे काही आपले अडथळे येणार आहे कामांमध्ये ते अडथळे नाही येत। पाण्याने भरलेला ग्लास आता कुठं ठेवायचा, तर पाण्याने भरलेला जे आपलं देवघर असते, देवघराची जी डावी बाजू असते म्हणजेच आपली उजवी बाजू, कारण आपण देवाच्या मंदिरासमोर बसले का आपली उजवी बाजू येईल, तर तिथं आपण पाण्याने भरलेला ग्लास किंवा तांब्याचा छोटा कलश म्हणजे तांब्याचा छोटा लोटा तिथं भरून ठेवायचा। आणि उजव्या बाजूला तर आपली मंगल कलशाची स्थापना असते। तर अशा प्रकारे पाण्याने भरलेला ग्लास नक्की भरून ठेवायचा। जे भरून ठेवतात ते अतिउत्तम, आणि जे नाही भरत तर त्यांनी प्लीज ग्लास भरून पाणी देवाजवळ ठेवायला सुरुवात करा। तुम्हाला याचं नक्कीच पॉझिटिव्ह फळ मिळेल। आणि दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण तुळशीला नाही टाकायचं, ते पाणी घरामध्ये थोडंसं शिंपडून घ्यायचं, टॉयलेट बाथरूम सोडून। आणि जे काही आपलं कपडे भांडे धुवायची चौकडी वगैरे असते तो एरिया सोडून आपण आपल्या किचनमध्ये, हॉल बेडरूममध्ये ते पाणी अगदी 2-4 थेंब असे शिंपडून घ्यायचे। विशेष म्हणजे मेन दरवाजावरती ते पाणी शिंपडून घ्यायचं। आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते पाणी आपण कोणत्या पण झाडाला किंवा मनी प्लांटला वगैरे टाकून द्यायचं। तुळशीला ते पाणी अजिबात टाकायचं नाही। त्याच्यानंतर ह्या पाण्याने काय फायदे होतात,
आता काही लोक देवाजवळ ठेवलेलं पाणी पितात, तर देवाजवळ ठेवलेलं पाणी नक्की प्यायचं. तर देवाजवळ पिण्यासाठी मी हे तांब्याचं पात्र आहे माझ्याकडे, त्यांच्यामध्ये हे पाणी भरून ठेवते. हे पात्र पाण्याने भरून ठेवते आणि हा रुद्राक्ष आहे तो ह्या पाण्यात टाकते आणि त्याच्यावर ठेवायचं. हे माझ्याकडे झाकण आहे. तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं खूप चांगलं असते आणि त्याच्यात रुद्राक्षचं पाणी आणि देवाजवळ ठेवलेलं असते. तर मी देवपूजा करते तेव्हा देवाजवळ हा पाण्याचा ग्लास जो आहे हा भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग देवपूजा करण्याच्या आधी हे पाणी पिऊन घेते किंवा घरातलं कोणीही पिऊन घेते किंवा सर्वजण थोडं थोडं पिऊन घेतात. असं जसं घरात कोणी आहे किंवा काही ड्युटीला गेलेले आहेत, मुलं शाळेत गेलेले आहेत, त्यावेळेस मी एकटीच पिऊन घेते. तर अशा प्रकारे ह्या पाण्याचा मी यूज करते आणि ह्या ग्लासात जे पाणी ठेवते देवांसाठी हे पाणी मी झाडाला टाकते किंवा मनी प्लांटला वगैरे टाकून देते. तर अशा प्रकारे मी हे 2 ग्लास देवाजवळ भरून ठेवते. हे स्पेशली पिण्यासाठी असते आणि हे देवाचं पाणी असते हे मी झाडांना टाकते, कारण ह्या पाण्यामध्ये बाहेरची जी काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते ते हे पाणी सर्व खेचून घेते. तर अशा प्रकारे तुम्ही पण पाण्याचा ग्लास किंवा पाण्याचा छोटा लोटा देवाजवळ भरून ठेवा. काही लोकांकडे मी बघितलं आहे का एकदम असा तांब्याचा छोटासा गडू येतो, त्याच्यावरून वरतून झाकण असं फुलपात्र वगैरे असते. तर ते पण बरेच जण भरून ठेवतात. तर तुमच्याकडे जे काही असेल त्यात तुम्ही पाणी भरून ठेवत जा. काही लोकांची आता ज्याची जशी परिस्थिती असते, काही लोकांकडे चांदीचा पण असतात छोटासा ग्लास वगैरे किंवा गडू वगैरे, किंवा काही लोकांजवळ कासं वगैरे पितळ वगैरे, जसं ज्याची परिस्थिती असली तसं. तर माझ्याकडे चांदीचा वगैरे तांब्याचा वगैरे असा छोटा देवांसाठी ग्लास नाही आहे, तर माझ्याकडे हा पितळचा ग्लास होता. तर याच्यातच मी पाणी ठेवते. तर तुम्ही पण पाणी ठेवायला नक्की सुरुवात करा. देवाजवळ एक ग्लास भरून पाणी नक्की ठेवत जा. याचे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम दिसायला मिळतील. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली एक नवीन माहिती घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.